केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाने कुपवाड हादरले. मनीषानंतर 2च दिवसात मोहन यांचाही मृत्यू. कुपवाड शहरातील विघ्नहर्ता कॉलनी परिसरात कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन दुहेरी हत्याकांडात झाले. पती पत्नीवर हातोडी व चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मनीषा मोहन केसरेकर वय 35 यांच्यानंतर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर वय 45 यांचाही मंगळवारी दिनांक 18 मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कुपवाडसह जिल्हा हादरला असून परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेबाबत हल्लेखोराविरुद्ध नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केसरकर दाम्पत्य व संशयित फरीद शेख हे एकमेकांच्या शेजारी वास्तव्य करतात. स्वातंत्र्यदिनी शनिवार दिनांक 15 सकाळी कचरा टाकण्यावरून मनीषा व संशयित फरीद अब्दुल शेख वय 52 यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर शेख याने घरातून हातोडा आणि चाकू आणून दोघांवर हल्ला केला. मनीषा यांच्या डोक्यात व पोटात चाकूने वार केले तर मोहन यांच्या डोक्यावरती हातोड्याने घाव घातले. दोघे गंभीर जखमी झाल्यानंतर शेख घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेनंतर कुपवाड MIDC पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित शेख यास अटक केली. त्याच्या विरुद्ध कुपवाडच्या औद्योगिक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान संशयित हल्लेखोर शेख यास मंगळवारी दिनांक 18 न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या गंभीर जखमी मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे घडलेल्या प्रकरणाला आता दुहेरी हत्याकांडाचे स्वरूप आले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस